एक मे म्हणजे फक्त सुट्टीचा दिवस आहे का? तर नाही. हा आहे आपल्या महाराष्ट्राच्या जन्माचा दिवस, ज्यात अस्तित्वाच्या, बलिदानाच्या आणि अभिमानाच्या अनेक आठवणी आहेत. पण हे राज्य आपल्याला सहज मिळालं का? तर नाही. यामागेही मोठा इतिहास आहे. शेकडो मराठी लोकांनी आंदोलनं केली, रस्त्यावर उतरले, घोषणा दिल्या, मोर्चे देखील काढले. तर झालं असं, 1956 मध्ये भारतात राज्य पुनर्रचना कायदा आला. त्यानुसार भारतात भाषेच्या आधारावर राज्य तयार केली जात होती. मराठी लोकांनी मागणी केली की आमचं स्वतंत्र मराठी राज्य हवं आणि त्यात मुंबई ही हवीच. मात्र सरकारने मुंबई गुजरातमध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव दिला. त्यामुळे संतापलेली मराठी जनता रस्त्यावर आली. आंदोलनं सुरू झाली, जे की एक ऐतिहासिक आंदोलन होतं, म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळ. 21 नोव्हेंबर 1955 मध्ये मुंबईच्या फ्लोरा फाउंटन येथे हजारो नागरिकांनी सत्याग्रह केला. तर सरकारने लाठीचार्ज आणि शेवटी गोळीबाराचा आदेश देखील देण्यात आला, ज्यात 106 मराठी बांधव शहीद झाले. या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे सरकारला नमते घ्यावं लागलं आणि शेवटी 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य तयार झालं. त्यांच्या रक्ताच्या बदल्यात आपल्याला महाराष्ट्र मिळालं. सोबतच आपले पहिले मुख्यमंत्री म्हणजेच यशवंतराव चव्हाण. तेव्हापासून आपण 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. परेड, भाषण, सांस्कृतिक कार्यक्रम होतात. पण खरं साजरं करणं म्हणजे त्या हुतात्म्यांच्या त्याग लक्षात ठेवणं आणि आपल्या मराठीपणाचा अभिमान बाळगणं. कारण हा दिवस म्हणजे फक्त राज्याची सुरुवात नाही, हा दिवस म्हणजे आपल्या मातीतून जन्मलेल्या असंख्य शूरवीरांचा, समाजसुधारकांचा आणि सामान्य माणसांच्या संघर्षाचा साक्षीदार आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, फॉलो करायला विसरू नका.